everyone, welcome back to our video. तर I am स्नेहल and I am सोनल. आज आम्ही व्लॉग बनवतोय डीमार्ट शॉपिंगचा. शॉपिंग फूड हॉल आहे. फूड काइंड हॉल. ऑफ. हां, डीमार्ट मधून आम्ही ॲज यू कॅन सी आम्ही काय काय घेऊन आलेलो डीमार्ट मधून. तर आम्ही ते सगळे प्रोडक्ट्स तुमच्या बरोबर शेअर करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. तर मी आधी दाखवेल मालकेस्ट. हे माझं फेवरेट आहे. हे स्वीट ॲक्च्युली चीज बिस्किट आहे, बट स्वीट असल्यामुळे सोनलला आवडत नाही. त्याच्यावरती शुगर कोटिंग आहे, म्हणजे फक्त चीज असलं असतं ना सेवरी मस्त टेस्ट केलं असतं, पण ब्लॅक फॉर मी. तर हे आणलंय. नेक्स्ट तू दाखव तुझं फेवरेट. नेक्स्ट क्रीम अँड ऑनियन. तर मला लेस बालाजी असलं क्रीम ऑनियन चालतात. त्याच्यावरती आय गेस ऑफर असेल, सो दॅट्स वाय वी गॉट दिस. यमी. ती घरात सगळ्यांनाच आवडतात. हां, हे कॉमन आहे. नेक्स्ट आहे माझं फेवरेट किटकॅट. हे मला किटकॅट मिनीज असतात त्याच्यात. किती आहेत ते? 17 आहेत. तर हा किटकॅट आहे. नेक्स्ट कोक. ही नाही, तू नाही ड्रिंक नाही, करत. जास्त जास्त सोडा विडा काही नाही ड्रिंक करत. मी, दादा, मम्मी हे सगळं आम्ही पितो कोक. तर कोकच्या अजून सुद्धा 4 यावेळेस ऑफर होती, बाय वन गेट वन फ्री होतं. अच्छा. तर एक ऑलमोस्ट 15ला मिळाली, 15 रुपीजला. अजून बरेच बॉटल्स ऑर्डर केल्या आहेत. तर नेक्स्ट अप इज दिस क्वालिटीचं क्रीमी मॅजिक आहे. हा मी तुला माहिती आहे सिडनीला पण शोधत होती. हा माझा खूप फेवरेट आहे. हा ऍक्च्युली चांगला टेस्ट करतो. मी पण याला डिप करून लाईक बनपाव सारखाच टेस्ट करतो विथ क्रीम. तो मी पण ब्रेड खाते. हा ब्रेड रोल आहे, क्रीम असते याच्यामध्ये. हा खूप छान लागतो. यमी फूड. सगळे अनहेल्दी स्नॅक्स दिसणार आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. या मंथला मी ठरवलं हे. आणि काय दिसणार आहे तर का सांग, आम्हाला सगळ्यांना आतुरता आहे. हां, तर मी सिडनीला होती लास्ट 2 इयर्स पासून, आणि तिकडे पण भेटतं, पण इतकी जास्त व्हरायटी नसते इंडियन फूडची. तर मी खूप मिस करत होती. तर मी डीमार्टला गेली आणि सगळं घेऊन आली हे सगळं, कारण तिकडे मी खात नाही. तिकडे पूर्ण डायटिंग असतं. आणि वर्षभरही खातो आणि आल्यावरती अजून खातो. नेक्स्ट वन इज दिस मुरुक्कू. मी हे फर्स्ट टाइम ट्राय केलेलं, म्हणजे आधी पण झालेला आमचा डीमार्टचा. हा राऊंड 2 आहे. राऊंड 2 राऊंड 3. तर राऊंड 3 आहे. तर हे आम्हाला सगळ्यांना आवडलेलं. दिस इज नाईस. इफ यू हॅवंट ट्राईड, तुम्ही पण ट्राय करू शकता. नेक्स्ट इज माय सुपर फेवरेट, दॅट इज चीज बॉल. हे चीज बॉल मी आता यावेळेस 3rd टाइम गेलेली. दोन वेळा गेली, तिकडे चीज बॉलच नव्हतं, आउट ऑफ स्टॉक होतं. यावेळेस मी लिटरली बघून इतकी खुश झाली. किती 4 पॅक आणले मी याचे. We will also have it together. Banana chips, cheddars, banana chips. cheddars कचोरी पण मी शोधत होते पण भेटली नाही. सो दिस वन. हे पण खूप टेस्टी असतं सगळ्यांसाठीच. नेक्स्ट इज बालाजी वेफर्स. हे वाले सॉल्टेड. हे मला जेवताना खायला आवडतं. त्याच्यानंतर आहेत खाकरास मला खूप आवडतं. फेवरेट. कोणते कोणते? मेथी खाकराचे 2 आणलेत आणि एक मसाला खाकरा आहे. मला खूप आवडतं हे. चटर मटर ऑल द टाइम. देन हे विजयलक्ष्मी मल्टीग्रेन भाजणी चकली आहे. ही मी तुला माहिती आहे आपण अलिबागला जात होतो तेव्हा घेतलेली ही. हां, तर तेव्हा मी ट्राय केलेलं आहे, मला आवडली ही खूप. तर यावेळेस गेलेली तर यावेळेस पण मी घेऊन आली हे. रोड ट्रिपमध्ये आम्ही खूप खातो असं. हां, सो नेक्स्ट भाकरवडी कचोरी हे सगळं मला खूप आवडतात आयटम्स. यमी टेस्टी. नेक्स्ट इज मधुरास बिकानेरी मधुरास गुलाबजामुन. हे मी 2nd टाइम आणते आहे. लास्ट टाइम पण आणलेलं. तुला आवडलेली टेस्ट? मला आवडली टेस्ट, छान लागत होती. आधी हल्दीरामचं मी ट्राय करायची, तर आता हे आणलं मधुरासचं. सगळे ब्रँड्स ट्राय करून बघतो. जर तुम्हाला रिव्ह्यूज हवे असेल तर आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. आम्ही बी हॅपी टू शेअर रिव्ह्यूज विथ यू. नेक्स्ट इज स्नॅपर्स.
युनिबिकचे स्नॅपर्स आहेत. आय थिंक हे हिलाच आवडतात, हे हिने घेतलं आहे. मला युनिबिकचे फ्रूट अँड नट कुकीज खूप आवडतात, तर ते घालते. तर हे पोटॅटो क्रॅकर्स आहे. सो नेक्स्ट मी घेतलेलं आहे अमूल मिठाई मेड. मिल्क मेड ही मिठाई मेड लिहिलं इथे. हा ते लिहितात, पण ते मिल्क मेड आहे हे मला. ते तर मला बनवायचं होतं फज, चॉकलेट फज. आम्ही कोण लोणावळ्याला गेलेलो रे? हर्षू गेलेला. हा, तर हर्षू तर त्यांनी वॉलनट चॉकलेट फज आणलेलं. इतकं यम्मी होतं ते, खूपच छान होतं. तो वी वर थिंकिंग की घरीच बनवूया म्हणून. लेट्स ट्राय टू रिक्रिएट द रेसिपी. तर त्यासाठी मिल्क मेड घेतलेलं, बटर आणलं, बट आम्हाला कोको पावडर नाही मिळालं. आउट ऑफ स्टॉक होते डीमार्ट मध्ये, सो ते राहिलंय. तर हा होता आमचा डीमार्ट हॉल. तुम्हाला काही प्रोडक्टचे रिव्ह्यू हवे असेल, इफ यू वॉन्ट समथिंग टू ट्राय अस, तर आम्हाला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. विल बी हॅपी. सो दॅट्स ऑल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.